न्यू अजिंक्यतारा सहकारी पतसंस्थेचा सालाबाद प्रमाणे होत असलेला आज कीर्तन समारंभ इथं आयोजित करत आहोत। महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सुश्राव्य कीर्तनवाणीचा आपण सर्वजण लाभ घेण्यासाठी इथं उपस्थित झाला आहात। न्यू अजिंक्यतारा सहकारी पतसंस्थेची स्थापना मित्रांनो केली 2005 मध्ये। संस्था किती मोठी होणार, संस्था कशी चालवणार, संस्थेचं भविष्य काय असणार, सुरुवात करताना काहीच माहीत नव्हतं। एक एक माणूस जोडत गेलो, एक एक काम करत गेलो। बघता बघता संस्थेनं स्वतःच्या जागेत 3 संस्था शाखा उभ्या केल्या आणि 25 कोटीचा एक आर्थिक एक मोठी संस्था अशी निर्माण झाली। ती संस्था चालवत असताना आमच्या संचालकांच्या मनात आलं की आपल्या पतसंस्थेबरोबर एखादा उपक्रम आपण राबवला पाहिजे। मग कुठला उपक्रम राबवावा? मग संकल्पना निर्माण झाली की आपण एक अँटॉफिलमध्ये स्लममध्ये राहणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरांसाठी, भाजी विक्रेत्यांसाठी, हातावर पोट असलेल्या माणसांसाठी एक छोटीशी शाळा निर्माण करावी। शाळा चालू झाली। बघता बघता शाळा नावारूपाला आली। बऱ्याच समस्या निर्माण झाल्या। त्या प्रत्येक समस्येवर मात करत करत आजही ती शाळा खंबीरपणे आपल्या अँटॉफिलमध्ये न्यू अजिंक्यतारा प्रायमरी स्कूलच्या नावानं कार्यरत आहे। आर्थिक क्षेत्र झालं, शैक्षणिक क्षेत्र झालं, आता पुढचं पाऊल काय असलं पाहिजे? यावेळेला आपल्या संस्थेचे संचालक सन्माननीय अण्णासाहेब सावंत आणि त्यांचे चिरंजीव अनिल सावंत, त्या अनिल सावंतांच्या विचारांमधून, त्याच्या मार्गदर्शनामधून आणि त्याच्या सहकार्यामधून अँटॉफिलमधील किंवा सायन कोळीवाडा विधानसभेमधील सर्वसामान्य माणसांची जी औषधांवर लूट होते ती लूट थांबवण्यासाठी न्यू अजिंक्यतारा जेनेरिक मेडिकलची स्थापना झाली। या औषधांवर 10% ते 70% मित्रांनो आपण सूट देतो। सायन कोळीवाडा विधानसभेतील एकमेव मेडिकल माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की ते मेडिकल उघडण्याची बाहेर पेशंट वाट बघत असतात। आता हे 2-3 कार्यक्रम पूर्ण झाले। हे करत करत समस्या निर्माण झाल्याच मेडिकल चालू करत असताना डिस्काउंट देतोय, त्यामुळं स्थानिक जे असोसिएशन आहे त्या असोसिएशनचा थोडा त्रास सहन करावा लागला। पण प्रत्येक संकटावर मात करत एक एक पाऊल पुढं टाकत आज जवळजवळ 1.5 वर्ष झालं हे मेडिकल आपल्या सर्वांची सेवा करत आहे। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो बरेचसेच प्रसंग असे निर्माण झाले की महानगरपालिकेमध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी आपल्याला कुणाचा तरी आधार घ्यावा लागतोय। मग आता करायचं काय? प्रत्येक वेळेला कुठंतरी आर्थिक तडजोड करावी लागायला लागली। मग करायचं काय असा प्रश्न निर्माण जेव्हा व्हायला लागला तेव्हा सर्व संचालकांनी आम्ही मिळून ठरवलं की आता आपल्याला महानगरपालिकेचा सामना करायचा आहे। देश स्वतंत्र झाला, मोठमोठे व्यावसायिक गडगंज श्रीमंत झाले, पण माझ्या सायन कोळीवाडा विधानसभेतील जो स्लम एरिया आहे तिथं आजही पावसाळ्यामध्ये चालताना तिथल्या रहिवाशांना त्रास होतो, शौचास जाताना त्यांना त्रास होतो, त्या एखाद्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना कचऱ्याचा सामना त्यांना करावा लागतो। मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की बृहन्मुंबई महानगरपालिका ही अख्ख्या देशातील सर्वात आर्थिक मोठं गणित असलेली महानगरपालिका आहे। मग एवढा पैसा जमा झालेला जातो कुठं? मग हे काम करतं कोण? हे सगळं अद्ययावत आजपर्यंत चालू आहे। मग यासाठी काय केलं पाहिजे? फक्त तो प्रश्न बघत राहून किंवा त्या संकटांचा दर दिवशी सामना करत राहण्यापेक्षा असं काहीतरी पाऊल ठोस उचललं पाहिजे की त्या सिस्टीममध्ये आपल्याला प्रवेश करून त्या सिस्टीममध्ये सुधारणा आणली पाहिजे। अनेकांनी मला सुचवलं की अरे आर्थिक संस्था तू चालवतोयस, तू राजकारणामध्ये आल्यावर तुझ्या संस्थेवर परिणाम होऊ शकतो। पण मला माझ्या संचालक मंडळ, कर्मचारी वृंद आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधी आणि संस्थेचे असलेले सभासदांवर पूर्ण विश्वास आहे।
जे मी काम करतोय गेली 11 वर्ष पूर्णपणे पारदर्शकपणे एका एका पैशाचा हिशोब करत ते करतो, त्यामुळे मला माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे. अनेकदा असंही म्हटलं जातं की अरे एवढे खर्च करतोय हा, कुठून काय करतो कसं. त्यावेळेला माझं एकच उत्तर असतं, आहे ही संस्था समाजाची आहे. त्या संस्थेत जमा होणारा फंड हा संतोष साबळे घरून आणत नाही, तो तुमच्यासारख्याच सभासदांच्या माध्यमामधून संस्थेत येत असतो. त्या संस्थेतून कर्ज घेऊन त्याचं व्याज तुम्ही सर्वजणच भरत असता. मग मी हा जो कीर्तन सोहळा किंवा अन्य काही सामाजिक उपक्रम राबवतो हे कोणासाठी राबवतोय? तर मित्रांनो, समाजासाठीच. समाज प्रबोधन कुठंतरी व्हायला पाहिजे आणि अशा या सर्व समस्यांमधून वाट काढत एक एक माणूस जोडत तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादांनी आणि शुभेच्छांनी आजपर्यंत गेले 11 वर्ष अविरत ही संस्था चालू आहे. आणि मला खात्री आहे आपल्या पश्चातही ही संस्था अशीच दिमाखानं चालत राहील, हजारो तरुणींना रोजगार निर्माण करून देईल. आज या ठिकाणी आपण सगळेजण आलात त्याबद्दल माझ्या सर्व माता भगिनींचं, वारकऱ्यांचं, विठ्ठल भक्तांचं आणि आपल्या कीर्तनकारांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांचं मी मनापासून आभार मानतो.